धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता ती 24 धावा, 24 लॉस ऑफ 4 विकेट। आता येणारे 6 बॉल 29 धावेची गरज आणि याच दरम्यान सन्माननीय अविनाश दादा साळवी यांचे ते शुभ आगमन झाला। संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती आमच्या मान्यवरांना लाभली आहे। त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता चमचमत्या ट्रॉफ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांक, त्यानंतर लाईव्हची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि त्यांचं नुकताच इथं आगमन झालं आहे। मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळेस बॉल डाऊन द बॉल ऑफ फिल्डर चाललात, बॉल पर्यंत पोहोचतील मनीष मात्रे वेगाने चाललात आणि इथनं बीमर देखील पंचांनी घोषित केला। तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथनं सुरू आहे, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात देखील पूर्ण होते आणि या 4 धावा इथनं एकवटल्या गेल्यात आणि धावसंख्या धावफलक आता 4 ने पुढे सरकेल। 28 धावा, आता 6 बॉल 25 धावेची गरज। जवळ जवळ हा सामना आता देखील दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स होतो। अतुल मात्रे यावेळेस बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरना, सीमारेषेच्या बाहेर आलाय हा षटकार। आता 5 बॉल 19 धावेची गरज। 5 बॉल 19 धावा इथनं विजयासाठी बनवायच्या आहेत। टीम पाकड्याचा पाडा संघाला जवळ जवळ सामना खरड संघाच्या बाजूने झुकला होता, परंतु दगड मध्ये आता थोडीशी शांतता पाहायला मिळते। किरण कालोखे बॅटिंग करतो, फुलर लेनचा बॉल, हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक तडाखा षटकार आणि आता 4 बॉल आणि 11 धावेची गरज, 13 धावेची गरज। 4 बॉल 13 धावा। चार बॉल 13। किरण कालोखे ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय, ब्लॉक हॉल मध्ये फेकला। यावेळेस अतुल जात आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील। दरम्यान या बॉलवरती देखील 2 धावा मिळतात। समीकरण बदललंय, 3 बॉल 11 धावेची गरज। तीन बॉल 11 धावेची गरज। जवळ जवळ सामना आता दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स झाला। 3 बॉल 11। अतुल मात्रे वरतीले दडपण स्पेशल आपल्याला पाहायला मिळतं। 3 बॉल 11 धावेची गरज। अतुल तयार बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस बीमर, हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार। तीन बॉल आणि 4 धावेची गरज। आता किरण कालोखे नावाचं वादळ पेटलंय मैदानाच्या आतमध्ये। आता 3 बॉल 4। या बॉलवरती सामना देखील फिनिश होईल का? मेगा फायनलची लढत आहे। बिग हिट केलाय, सामना देखील फिनिश केलाय। एकाती किल्ला लढवलाय, इथना मेगा फायनलचा सामना जिंकलाय पागड्याचा पाडा संघानं।